गाईज आज आलोय आम्ही शेतात आणि काकूचं काय चाललंय तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं. मी त्या साईडची जी आहे ना तिकडची हे बघा तिकडे गव्हातली पालक काढली आणि आता काका तोडायला लागल्यात शेंगा. तुम्हाला दाखवत थांबा, उन्हामुळे चमकते चेहरा दिसत नाही, काळं पडते. तर काका काय तोडायला लागल्यात तुम्हाला दाखवते, चला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते. हे बघा आपल्या पावट्याच्या शेंगा, हे बघा तर इथं लागल्यात आता. आणि आता महिना झालं लागून, दीड महिना झालं लागून. म्हणजे खाली आलेल्या आहेत ना पहिल्या जी शेंगा पहिल्या फुलाच्या त्या काढायचं चालू आहे. आता ते काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो किती निघाल्या. हे बघा आता पाणी फुल्ल झालं सगळीकडं मारून, आपल्या गार्डनला पण मारलं, जरा हिरवंगार झालं बघा. आणि जेवण झालं, पाणी बघा तरी केले. तर उद्या मंगळवार असते ना, पाणी नसतंय. मग इकडं पाणी जरा कमी झालं तर इकडं मारून घेतलं सगळीकडं. आणि लसूणला कांद्याला जरासं थोडीशी राख टाकली, राख आणली होती घरातनं. आणि आता इकडं काकान मी काय चालले बघा, थांबा मी करू लागते जरा. ही तिकडं केळ्याच्या तिकडं गेली बघायला, ओल आहे का काय म्हणलं. तर आज पाणी काका म्हणतात उशीर नाही, मग आपण काय करूया, पाणी नाही ताण पडू चालतंय का तसं. काका म्हणतात आता पाणी बारीक असते आणि सगळ्या लाईनीत येत नाही पाणी तिकडं मागं. इथे एक दोन असले तर एखादी चालते, पण इकडे ओलच आहे अजून आणि तिकडं पण ओल आहे. तर बघा आता उद्या तर सुट्टी असते आणि उद्या पाणी पण बंद, म्हणजे लाईट नसते. लाईटच नसते, लाईट नसते. तर मग आता आज काय केलं, थोडंसं औषध फवारणी करायची होती ती केली तेवढी. आणि इकडं पाण्याची तरी केली, शेंगा काढल्या, पालक काढली. आता ही पाईप त्या केळ्याच्या तिकडं पडली होती, तिकडं बघून आले, थोडी ओल आहे. काका म्हणतात तसं, म्हणलं ओल आहे का बघून येऊया. गेले बघितलं तर ही पाईप तिकडं कडला एका साईडला ठेवलेली होती काढून. तर डबल लावल्या सगळ्या ओळीतनी, एक दोन लावल्या. परवा दिवशी आतुलन दोघं आलती, त्या दिवशी काकान दोघं. मग सगळ्या ओळीतनी पाणी सोडायसारखं असे पाईपा लावून घेतल्या. एक दोन कमी होत्या मध्ये ते लावून घेतल्या मागच्या साईडला. आणि एक राहिली होती ती म्हणलं लपटून ठेवा, रोलला आपल्याला लागत्या. नसलं म्हणजे मग किंमत कळती, असल्यावर कळत नसते माणसाला. असताना आपण कसं पण टाकतो, पर नसलं की किती धावपळ उठती. तेवढ्यातनं सवड काढून आपल्याला ती बघा ती करा, आपल्याला सवड काढून पळायला लागते बाजारात, दुकानात. एक रुपयाचं नडलं तरी पळायला लागते माणसाला, जर काय वस्तू नसली तर. तसं असलेल्या वस्तूला जपणं हे गरजेचं आहे. कसं पण टाकून चालत नाही. तिथं करा, तिथली करा. कसं पण टाकून चालत नाही. तर असं रोलला म्हणलं की कागदाचा जे रोल आहे ना हे बघा, तर ह्याला लपटून पाईप ठेवूया म्हणलं सावलीत. गेल्या वर्षी काय झालं तर गहू काढल्यानंतर आम्ही ध्यानच दिलं नाही, अशीच पडून राहिली. आम्हाला लई जीवाला लागलं. आणि पावसाळ्यात काय झालं, चिक्कल झाल्यामुळं तिकडं जाताच आलं नाही. एवढा चिक्कल की त्या साईडला जाताच येत नाही, मागच्या साईडला. मग रस्ता केल्यामुळं तेवढं घरात इकडं यायचं, बघायचं आणि जायचं, एवढंच करायला लागायचं, म्हणजे काय कामच व्हायचं नाही. मग आता म्हणलं मोकळा आहे तोपर्यंत लपटून ठेवूया. उन्हाळ्यानं मग आणि ऊन आलं ना जास्त उन्हाळ्यात तर काय होतंय, उन्हानं तापून पाईप खराब होत्या. थांबा हळूहळू करा. काय होतंय, हळूहळू आता लपता तर 2 हात लागतात असं. म्हणलं लपटून ठेवूया. ऊन कडक असते ना, चांगले किती मजबूत वस्तू असतो द्या, ते उन्हानं तापून खराब होऊन जाते. तर म्हणलं लपटून व्यवस्थित ठेवून आत ठेवूया. माणसाला छोट्या गोष्टीची गरज असते आणि छोटी गोष्ट पैशाशिवाय आणता येत नाही. पैशात सोंग करता येत नाही, पैसे नसलं की. म्हणून म्हणलं आता आपण हे जपली पाहिजे. आणि जपली तर आपल्याला पुढच्या वर्षी आणि कुठंतरी एक समजा 3 ओळे आहे, त्या 3 ओळीत पाईप आहे, 4थी ओळीत पाईप लागत असली आणि तिथं पाईप नसली तर त्या वेळेला ही आपल्याला गरजेला पडणार, आपल्या कामाला येणार पाईप. म्हणून हे जिकडं तिकडं टाकून वस्तू चालत नाही. थांबा काढूया. आता लंबी घेते मी पाईप, गोल जास्त होती ना तेव्हा गुत्ता जास्त झाला. तर आपण छोट्या गोष्टीतनं व्यवस्थित सगळ्या वस्तू ठेवायला शिकलो
तर आपले मुलं बाळ पण शिकणार आणि मुलं बाळ पण करणार. आणि त्यांना जर शिकवायचं असलं तर आपण पहिलं करायला लागणार. कुठल्याही गोष्टी शिकवायला लागणार. चांगल्या चांगल्या गोष्टी घरातल्या असू द्या, शेतातल्या असू द्या. एक मोळा म्हणलं तर, एक खेळा म्हणलं तर उचलून ठेवायची सवय पाहिजे मुलांना पण. मुलं असू द्या, मुले असू द्या. तर आईवडिलांच्या घरात शिकलं तर मुली पण सासरी सगळं करते द्या. ते पण सासर चांगलं असलं, सासरची माणसं चांगली असली आणि काटकसर सगळेजण सासू सासरा सगळे करत असले तर मग सून पण शिकणार, लेक पण शिकणार. त्यांना जर आवड असली तर. आवड नसली तर ते पण करत नाहीत. आपण काही सांगून उपयोग नाही. लहानपणापासून सवय लावायला लागते. हे बघा झाली. किती छान वाटायला आलं का हो. मला अशी पडलेली जीवाला लागत होतं. आता गेली एकदम सहज. बरं झालं बाबा गेले, ते माझं काम तर झालं. मला नुकसान म्हणलं की डोकं फिरतं माझं. कुठली वस्तू नुकसान नाही झाली पाहिजे. हां फिरवा. किती मस्त वाटायला लागलं. हां थांबा थांबा. ह्या पाईपमध्ये तोंड. असं हां. हे बघा असं हुक फिटिंग केलं इथं आणि काटे तिथं ठेवून आहे एका साईडला. तर असं चांगलं बसलं नाही. किती भारी बसलं ना. वस्तूची किंमत नसल्यावर कळती, पैसे नसल्यावर कळतं. त्या वस्तूची पण आणि त्या पैशाची पण किंमत असलं की पैशाची पण किंमत कळत नाही माणसाला आणि वस्तूची पण कळत नाही आणि टायमाची पण कळत नाही. टायमात म्हणजे वेळेत कुठली गोष्ट होत्या ना तर ती गोष्ट. हे बघा इथं शेंगा पालक सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि हां धुवा आणतील. हे करा, बाल्टी भरलेली आहे ना काळी, ती राहू द्या तिथंच. काळी बाल्टी मोठी आत ठेवा. हां ठेवा की, मोठी ठेवा, बारकी राहू द्या. छोट्या झाडांना टाकायला बरं वाटतं पाणी. तर तुम्हाला सांगते असं आपण छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या तर मुलांना. हां काय हां तर ते ठेवा बॉक्स. हां मग आता हे किती आणायचं अजून? किती आणायचं? 1 किलो 19 हां तर अजून किती लागणार आहे आपल्या गव्हाला? हां तर 2 फवारण्या लागणार आहे. 1 फवारणी आता काकांनी केली आल्यावर. अतुल अजय गेलते शूटला आणि दिदी गेलती सियाला आणायला. विहान अनन्या घरात होती आणि मी म्हणलं आता काकान मी जरा आलतो ते लाकडं हे करायला. पण पाणी नसलं की नाही आधी पाण्यालाच बघायला लागतंय. पाणी चालू केलं आधी बसून जरा तिकडं शेंगाला पाणी फुल केलं आणि जिथं जिथं लागत नाही पाणी तिथं म्हणजे पोचतच नाही तिथं थांबून बसून पाजायला लागतंय पाणी शेतात. आणि ते केलं. मग शेंगा थोड्या काढल्या, पालक काढली आणि म्हणलं आता जाऊया आवरून. आता तर आता जाऊया जरा कसं करणार आता. ज्या दिवशी लवकर येईल ना त्या दिवशी ते लाकडं जे आणलेले आहेत ना ते जमवून टाकू. थंडीसाठी जे आपलं पावसाळ्यासाठी लाकडं आणल्यात. लाकडं जमवूया का हो? अर्धा तास लागेल लई तर. हां तर काका नाही म्हणायला लागल्यात. मग कसं होतंय आत्ता जमवलं तर बरं पडते. आणि आलं ना मग गव्हात पाणी चालू केलं किंवा तिकडं चिक्कल होतं त्या साईडला जाताच येत नाही. आणि एका कडाला लाकडं जमवून ठेवले का नाही जळण मग टेन्शन राहत नाही आपलं. पावसाळ्याचं पण तिकडं लागतंय घरात बंबला. मग त्यासाठी इथं आणून ठेवले. तिकडं कसं होतंय साप लई येतात. एवढी सापानं परेशान केलं ना. छोटी छोटी पिल्ली पण एवढी येत होती. एकदा भिवून तिकडं मागं जायलाच म्हणजे नको वाटायचं. आणि बंब तर चालू केला पाहिजे, पाणी तर गरम पाहिजे आंघोळीला, जळण तर आणलं पाहिजे. या सगळ्या काळजीपोटी की नाही आम्ही दिवसाबरोबरच जळण काढून बंब अशी तर स्वच्छच असते आमच्या बंबजवळ. सगळं स्वच्छ केलेलं असतं. पण काय होतं तेव्हा सांगते अंधार झाला की पावसाळ्यात काय होते ओल असत्या. तिकडचा प्लॉट मोकळा असल्यामुळे काय होतं शेती आहे ना. शेतातले सगळे सापाची पिल्ली सगळे घराकडं सुटतात. मग आम्ही काय करतोय दिवसाबरोबर काढून ठेवतो. जळण काढून व्यवस्थित पोत्यातनी भरून सगळं व्यवस्थित ठेवलं की मग काय काळजी राहत नाही. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या संसाराला लागतात ते करत राहायचं आणि जगायचं. बाकी कसं आहे
आपण पण घ्यायचं नाही टेन्शन आणि दुसऱ्याला पण द्यायचं नाही. जर काय चुकलं तर मग जाळच असतोय आपला. मला ती चालत नाही चुकीच्या गोष्टी केलेल्या. चुकीची गोष्ट केली पोरांना मी पहिलं ताकीद असते माझी की कुठल्याही गोष्टी विचारपूर्वक करायला लागते. त्या आपल्यातून थोडंसं वेळ चूक झाली तर आपल्या जीवनाचा सगळा नाश आहे. तर त्या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक जगताना करायला लागते. त्या विचारपूर्वक जगताना जर आपण जगलो ना, म्हणजे आपल्या जीवनात जीवन चाललंय तर चांगलं सुरळीत चालायसाठी ना आपण विचारपूर्वक जगायला लागतं. पैसा असला तर विचारपूर्वक खर्चायला लागतो, जपून ठेवायला लागतो. आणि पार्ट्या चैनी विचारपूर्वक करायला लागतात. आज पार्टीला आपल्या संग सगळं जग असतं, पण आपल्या अडचणीला जग सगळं लांब पळून जातं. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून सगळ्यांनी जगावं मला असं वाटतं तुमच्या काकूला, की तुम्ही पण असंच चांगलं राहत जावा. टेन्शन जीवन एकच आहे. काय पैशाचं पण टेन्शन कोणाला आलं नाही पाहिजे, कर्ज नाही झालं पाहिजे. कर्ज झाले कसं होते, सगळं घर उद्ध्वस्त होते, लेकराबाळांना टेन्शन, घरातली चांगली जर बायको असली संसारिक करणारी असली तर तिला टेन्शन, नवरा चांगला असला संसार चांगला करत असला बायका पोरांची काळजी घेत असला तर त्याला टेन्शन, आणि आईवडील जर काटकसर करत असली तर त्यांना पण टेन्शन. तर एका चुकीमुळं जर कर्ज आपल्याला जास्त झालं आणि आपण आपल्या जीवनाचा सगळी शांती भंग केली तर आपल्या घराचं पण नुकसान आहे, आपल्या लेकराबाळांचं नुकसान, आपल्या मानसिक त्रास आपल्याला जास्त होत असतो. आणि मानसिक त्रासमुळं काय होते, आपल्या घरात चिडचिड होते. तर ह्या सगळ्या गोष्टी काकूजी तुम्हाला सांगत्या ती माझ्या जीवनात पण मला आलेल्या आहेत. त्या मग माझ्या अनुभवाच्या ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला सांगू वाटत्या त्या मला. मग मला तुम्ही काही पण म्हणा, मला असं म्हणजे तुम्ही म्हणताल की काकूला काय पडलेलं असते, काकूला काय पडलेलं असते, सगळ्याला सांगत्यात. तर मला कसं वाटतं की मी जायच्या आधी मला जर माझ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी असल्या टेन्शनमुक्त राहायच्या तर त्या गोष्टी मला जी चांगल्या सुख देत्या त्याच गोष्टी तुम्हाला पण सुख देत्याल. आणि असं तुम्ही पण चांगलं राहावा. जसं आपण काटकसरीनं राहतो ना तर ती टेन्शन फ्री राहतो. जर आपण विचार करून पैसा खर्चला ना तर आपल्याला पैसा कमी पडणार नाही, आपल्याला कोणापुढं हात पसरायला लागणार नाही, आपल्याला कधी टेन्शन येणार नाही, आपल्याला कधी कर्ज होणार नाही, आणि आपण सुखी जीवन जगू. गरीब आपले लोक जी आहेत ना, मला कसं आहे जास्त मी मध्यमवर्गीय आमच्यासारखे जे आहेत ना आणि आपल्यापेक्षा खालची जे लोक आहेत गरीब, ज्यांना अजून घरं पण नाही, ती भाड्यानं घरं आहेत, त्या बिचाऱ्यांना ना शेती आहे ना जागा आहे, त्या गोरगरिबांसाठी पण मला असं सांगू वाटतं सगळं की तुम्ही पण असं दुसऱ्याला खालच्याला बघून आपण कसं जगायचं हे शिकायचं. मला कसं वाटतं मध्यमवर्गीय लोक ज्यांना घर नाही, जागा नाही, शेती नाही आहे, ते भाड्यानं राहतात आणि एकट्या माणसाच्या जीवावर सगळा ओझं असतं आहे संसाराचं, एकट्या बाईच्या जीवावर संसाराचं ओझं असतं आहे, लेकरा बाळांचं असतं आहे. पण कसं असतं आहे, एक एकदा बाईला पण सगळा घराचा भार उचलायला लागतो आणि एक एकदा माणसाला पण घराचा भार उचलायला लागतो आणि त्याची परिस्थिती तेवढी नसत्या. पण तरी पण काय करताय हो? मला कसं वाटतं तुम्हाला सांगते, काकूला तुमच्या तुम्ही काकू म्हणता, आई म्हणता आणि एकदम मनापासून दिलचं चिन्ह देता आणि चांगले चांगले कमेंट करता. इतकं छान वाटतं मला की स्वर्ग मिळाल्यासारखं वाटतं. कमसे कम माझं कोणाला तरी आवडतं आहे, कोणाला तरी माझ्या गोष्टी, या माझं काम केलेलं, या माझं काटकसर केलेली कोणाला तरी आवडत्या आणि चांगले व्हिडिओ करतो आहे ती कोणाला तरी आवडतं आहे. तर प्रयत्न करते मी की जेवढं होईल तेवढं माझ्या संग ना साधी सिंपल असू द्या, चांगले असावं ते व्हिडिओ, चांगले माझ्याकडून काहीसा म्हणजे चुकूनचा एखादं गोष्ट म्हणजे चुकीचं झाले नाही पाहिजे. त्यासाठी मी काय करते, प्रयत्न करते. मला व्हिडिओ कमी पडू द्या, पण व्लॉगमध्ये मला सांगायला इतकं आवडतं ना तुम्हाला की माझ्या जीवनात ज्या ज्या अडचणी आल्यात ना तुम्हाला सांगते, तशा कोणाच्या जीवनात आल्या नाही पाहिजे आणि कोणालाच आल्या नाही पाहिजे. तर एकटा माणूस जे असतो ती पण भार उचलतो, त्याची परिस्थिती नसत्या जागा घ्यायची, घर घ्यायची, शेती घ्यायची, तर ते काय करणार ना बिचारा. पगार थोडा असला तर त्याला घर चालू असतं, मुलांचं शिक्षण, घरातलं सगळं बघायचं. तर तेवढ्यातच जर त्याचं होत असलं म्हणजे
ती चांगलं बघत असला, चांगली काळजी घेत असला ना, तर त्या माणसाला पण आपण त्रास दिला नाही पाहिजे घरच्यांनी. आणि बाई जर करत असली, बाई जर करत असली तर बाईला पण व्यवस्थित सुखानं शांतीनं करू द्यावं. म्हणजे चांगले संसार करणारी बाई असली, ती सगळं घराचा भार बघत असली, घरातल्या लेकरा बाळांचं बघत असली, सगळं ध्यान देऊन जिथल्या तिथं काटकसरीनं जर जगत असली, तर तिला सगळ्यांनी मिळून साथ द्या. तर तरक्की आपले म्हणजे परिस्थिती सुधारायला ना मदत होईल. मग आपली परिस्थिती सुधारायला काय जग येणार नाही. जग आपल्याला पैसा असल्यावर टाईमपास करायला भरपूर येतं. त्याला बिस्किट टाका की. अहो हातात घेतलं बघ. किती वेळा सांगितलं अंगावरची नाही घ्यायचं. हे बघा काकाच कसं असतं, खोलायचं आणि अंगावर होतं आणि कुत्री पळवायची. असं कुठं करता हो तुम्ही? घे इकडे. किती वेळा सांगितलं? कुत्र्याचं हे बघा हे बघा हे बघा कुत्र्यांना टाकायचं चालले. आता मला आल्यात कुत्री दाखव, कुत्री दाखव. पण कुत्री दाखवायच्या आधी आपणच चांगलं राहिलं तर मग ते रोज चालणार ना कुत्र्याला बिस्किट. हं? ते काय करतात तुम्हाला सांगते. आम्हाला कमेंट आली की चपाती चारा कुत्र्याला हे बिस्किट चालू नका. पण ते काय झालं, आम्ही डब्यातले आणली ना चपाती, ते खातच नाही. त्याला सवय लागल्या बिस्किटची. तर त्याला बिस्किटचं पुढं आम्ही मग आणते. त्याच्या एक पिल्ल्याला एक पुडा आणि त्या आईला एक पुडा, असं 2 पुडा आम्हाला आणायला लागतात. काय आणलं आता मग आम्हाला पण वाईट वाटतं. चपाती खात नाही ते, मग लय जेवायला लागतं. काय की आम्ही असूच तर बसतात, आम्ही नसल्यावर पण बसतात. आणि रात्रीच असू द्या, दिवसाच असू द्या, ती इथनं कुठं जात नाहीत कुत्री. ती जेवायला लागतं. जर उपाशी ते राहिले ना, आम्ही येऊन पण त्यांना बिस्किट नाही दिलं ना, तर लई जेवायला लागतं. म्हणून मी काकाला म्हणते की आपल्याला पण कुत्र्याने काही केलं नाही पाहिजे. म्हणून काळजी पोटी व्यवस्थित काळजी घेऊन बिस्किट पण उघडून जाणार. ते बिस्किटचा कागदाचा आवाज आला ना, तर ते काय करतात, आपल्या हातावर धाव घेतात. कुठं तर दात लागला काय लागला काय कसं असतंय. काळजी घेऊन त्या मूग जनावराला एखादा बिस्किटचा पुडा असू द्या, कडवला एकदा ती अजून लांब आहेत तोपर्यंतच एका साईडला फोडून टाकायचं आणि मग त्याला बोलवायचं. तर काकाला अतुलला मी काय म्हणत असते की अतुल तसं जवळ घेऊन हातात घेऊन नको टाकू जाऊ. कसं होतंय, जवळ घेऊन टाकलं काय होतंय, ते कुत्र्याला असं हातावर उडी मारतो ते कुत्रं. म्हणजे आई आणि ती बाळ आहे ना तिचं, ते दोघं पण अशी सवय लागली त्याला, अशी उडी मारता येते ना हाताला. हे करायला जातात. मग कुठंतरी दात लागला तर आणि आपल्याला इंजेक्शन लावा, हे लावा, ती लावा. कशाला आपण पण दुखापत अंगावर ओढून घ्यायची ना. तर ह्यासाठी कुत्र्यापासून बी जरा लांबच राहायचं. प्रेम करायचं मग प्राण्यांवर, पण लांब न करायचं. असं नाही की त्याला काय मुलासारखं अंगावर झोंबायचं, अंगावर घ्यायचं, कुठं हातरुणावर बसवायचं, कुठं घरातच बसवायचं, असं नाही करायचं. ते मूक प्राणी आहे. त्याला एक साईडला वाटलं तुम्हाला लईच प्रेम येत असलं तर एखादं छोटंसं घर करा. आपलं बांबू असतात त्याचं छोटंसं घर करा आणि चारी बाजूनं त्याला पोत्याने पेक करून तिथं त्याला जागा करा. आणि एक जुनं भांडं असते ना, ते भांडं करायचं आणि त्यातच त्याला चपाती टाका, काही आपल्या असेल ती टाका त्यात. पण त्याला जवळ आपल्या जिथं आपलं वावर आहे, आपलं जिथं आपण झोपतो, बसतो, उठतो, जेवतो, तिथं कुत्र्यांना मांजरांना त्याच भांड्यात द्यायचं नाही आणि त्याच भांड्यात आपण पण खायचं नाही. आणि लेकरांना पण मग काय होतं, सवय लागते. लेकरं पण मग सारखं अंगावर झोम कुत्र्यांच्या, ते आपल्या अंगावर घे कुत्र्यांना मांजरांना अशी करतात. ते त्यांची केस जी असतात ना, ती चांगली नसतात आपल्याला शरीराला. म्हणून त्याला प्रेम करा पण लांब न करा. तर कसं असते मी तुम्हाला सांगितलं, अशी काटकसर करत राहायचं, जगत राहायचं. तर तुम्हाला लाकडाचा ढीग दाखवते किती आणलाय. तर ती जमवायचं आहे. आता परवा दिवशी आम्ही सकाळी आलो ना लवकर, तर मग सकाळीच लागू पाणी इकडं चालू करू काय हो, पाणी चालू करू आणि मग ती जमवून टाकू. अर्धा तास बी नाही लागणार जमवायला. ते पसारा चांगला वाटत नाही. हां नाही तिथं नाही, शेतात नाही बाबा, तिथं बसा येते चांगला आहे सावलीला. नाही हां तिथं कोपऱ्याला चांगलं आहे, एका कडेला तिथनं भारी होतं, एका साईडने येते. कशाला तो तिका लागतात, मी आणून टाकते, नाही तर तुम्ही आणून टाका, मी जमवते. एवढं काय तर थोडं आज थोडं करायचं, उद्या थोडं करायचं, एक दिवशीच करावं आणि दमाव असं नाही. तुला भरपूर कामं असतात, त्याला कशाला लावायचं, त्याला त्याची कामं भरपूर आहेत. तर काका म्हणायला आल्या चला आता जाऊया आपण. तर जातो आता आम्ही पण. 4 वाजून गेले का, जाऊस तर 5-6 होते त्या. मग आता जाऊन मग परवा दिवशी येऊन सगळं जमवून टाकायचं. तर असे काटकसर चालू असते माझी का. मग मला कसं वाटतं की तुम्ही पण असं जर छान जगायचं असलं आणि शांतीने जगायचं असलं आणि कर्ज बाजारी नाही व्हायचं असलं आपल्याला, तर आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं सुख हुडकायचं आणि ते सुख भोगायचं. कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टीतनंच
सुख हुडकायचं आणि सुख भोगायचं. आपण मोठ्यांना लावायला गेलं ना आपण कर्ज बाजार त्या मोठ्यांना बघायला जायचं नाही. आपण कसं आहे आपली जेवढी चादर आहे ना तेवढंच पाय पसरायचं. मला तर असंच आवडतं. म्हणजे मी तुम्हाला सांगते, आता एक शेत झालं आहे म्हणून तुम्ही म्हणताला की काकू आता शेत झालं आहे, घर झालं आहे म्हणून काकू आम्हाला ज्ञान देत्या. पण तसं नाही आहे. काकू पण लय ह्याच्यातनं आलेले आहे. तेव्हा मला असं वाटतं की माझ्या मुलीसारख्या जर मुली ऐकत असल्या तर त्यांनी पण संसारात असं छोट्या छोट्या गोष्टीतनं सुख हुडकायचं आणि सुख भोगायचं. नो टेन्शन. आपल्याला पण नो टेन्शन, आपल्या घरातल्यांना पण नो टेन्शन. आणि आपण मुलाबाळांना आपल्या मुलाबाळांना ना आपण थोडंसं त्यांच्या शाळेसाठी, थोडंसं त्यांच्या अडचणींसाठी, थोडंसं त्यांच्या काय म्हणतात त्याला, अचानक दवाखाना आला. आता छोटी बाळं म्हणले, मोठं म्हणले तर दवाखाना हे आला की मग किती खर्च लागतो माहीतच आहे आपल्याला. आणि आजकाल दवाखाना नाहीच चांगले. कसं आहे सगळं नुसतं म्हणजे एक साधारण माणसासाठी जर कर्जबाजारीच आहे दवाखाना म्हणलं की. तर साधारण माणसानं, आपल्या मध्यमवर्गीय माणसाने आपण आपल्याला विचारपूर्वकच आपण जगायचं. आणि दवाखान्यात जर पायरी चढायची ना तर विचारपूर्वकच. जर आपल्याला नॉर्मल असलं तर आपण जास्त हायफाय दवाखान्यात जायचंच नाही. साध्या सिंपल दवाखान्यात जायचं, चांगल्या गोळ्या औषध घ्यायचं. ते पण चांगला दवाखाना म्हणजे चांगल्या डॉक्टरकडेच जायचं. जे डॉक्टरच्या आपल्या औषधाचा आपल्याला गुण येतो आहे त्याच डॉक्टरकडे जायचं. पण सारखं नाही जायचं. डॉक्टरकडे सारखं गेलं ना काय होतं आहे, ते काय ना काय आपल्याला सांगते. ती इथं जावा, तिथं जावा, इथं तपासा, तिथं तपासा, हे करायला लागेल, ती करायला लागेल. मग ते काय होतं माहिती आहे का, माणूस आपण एकटं पडलेला असते. आपल्याला जर कोणाचा सहारा नसला ना तर आपल्याला लई काळजी लागते आणि आपण भीतो. आपल्याला भीती वाटायला लागते की मला काय झालं आहे का, माझ्या मुलांना काय झालं आहे का, माझ्या घरातल्यांना काय झालं आहे का. मग भिवून आपण काय करतो, आपल्याजवळ पैसे नसले तरी आपण लोकांसंग मागून आपण दवाखाना करायला जातो. मग ती कर्जाचा डोंगर वाढतो. आणि ते कर्जाचा डोंगर वाढला ना तर लई अवघड काम आहे. आपलं जीवन सगळं विस्कळीत होतं आहे. शांतीनं जे जगतो आहे आपण ते सगळं काय म्हणायचं, विचार करायला पण डोकं राहत नाही. म्हणजे डोकं चालतच नाही टेन्शननं. तर त्यासाठी आपण विचारपूर्वक जगायचं आणि विचारपूर्वकच हसत खेळत राहायचं. कसं आहे, नसल्यावर कोण देत नसतं. असल्यावर सगळी दुनिया आपली आहे. पण नसल्यावर आपल्याला कोण दारात उभा नाही करणार. ते दारात उभा करूनच घेत नाहीत. मेन म्हणजे कशी तुच्छ लय काय चालू करतात. केलं उद्या आले की चालू करा येते है ना. आणि बाकीची बटणं बंद केली. पायपांची ती नळ इकडची ह्या साईडची मागची चालू करायची पहिलं. हां, आल्या उद्या हे मागचीच चालू करायची. तर काकाचं आता आम्ही बोलत बसले तुमच्या संग, तर तोपर्यंत आपलं करायला आलं करूया म्हणलं. मग आता घरी जाऊन मला पण अजून काम आहे. आज सकाळी टेरेसवर गेली नव्हती. सगळ्या भाज्या निवडल्या. काकांनी बाजारातनं काल आणल्या होत्या. तर सगळ्या भाज्या निवडल्या आणि जिकडं तिकडं फ्रीजमध्ये ठेवल्या. भाज्या निवडून जिकडं तिकडं झाकून ठेवल्या ना, मग आपल्याला ज्या वेळेला अडचण आहे, टाईम नाही, त्यावेळेला आपली निवडलेली भाजी, घेवडा, कोथिंबीर हे सगळं जिथल्या तिथं असलं ना मग पटपट आपल्याला भाज्या पण मिळते, त्या करायला येते त्या. आणि आपला वेळ पण वाचतो. आणि वेळ वाचून आपल्याला आराम पण मिळतो. नाही तर मग एकच दिवस सगळे धावपळ म्हणलं ना, बाईच्या जातीला धावपळ करून ना आजारी पडल्यासारखं होतं आहे. पण आपल्याला आजारी पडून पण आपल्याला आराम मिळत नसतो. कसं, मुलं शाळेत जायचे असतात, नवऱ्यांना डबा द्यायचा असतोच. आणि आपण जर कुठं जात असलो तर आपल्याला पण आपली पण धावपळ उठते की चला बाबा मला इकडं जायचं तिकडं जायचं आहे. आणि आत्ताची तर लेडीज लोक कसे आहे, ते मुली पण आहेत, त्या बायका पण आहेत, त्या सगळेजणं छोटे छोटे मुलं असतात पण आपल्या जॉबला जात्या. त्या ही धावपळ त्यांची चालू असते. पण जेवढं होईल तेवढं घरातलं खावा. वरण भात खावा, कढी भात खावा, शिरा करा, खिचडी करा, मसाले भात करा, इडली सांबार खावा. पण घरातलं खावा, बाहेरचं खाऊ नका आणि घालू पण नका. तसं असतं. हे जर आपण जपलं ना तर आपल्याला दवाखान्याचा खर्च कमी लागतो आणि आपल्या दवाखान्यात जायच लागणार नाही. तुम्ही म्हणताल काकू काय म्हणतात, असं आजारी पडल्यावर तर जायला लागणार. आजारी पडल्यावर जातच की, आता काकू पण जाते आजारी पडल्यावर. पण जेवढं होईल तेवढं मी काळजी घेते. माझी स्वतःची पण घेते आणि मी सगळ्यांना घरातल्यांना ओरडते पण. एक जर गोळी जर आणायला गेली ना काका, तर काकांना पण पहिलं ओरडते मी. काकांना मी सांगते की नको गोळी नका खाऊ, मी तुम्हाला काढा करून देते. त्यात कणकण आले असले तर एक हळदीचं दूध द्यायचं आणि हळदीचं दूध सगळ्यांना द्यायचं. सगळेजणच गरम गरम हळद टाकून दूध प्यायचं. थोडंसं जायफळ जरासं किसून टाकायचं आणि चांगलं खळखळ उकळायचं. थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि ती पिऊन घ्यायचं. असा थकवा जातो आहे का नाही बघा तुम्ही करून एकदा.
पण थोडंसं टाकायचं, सगळं थोडं प्रमाणात असतं. काही जर असलं तर ही जायफळ असते ना ती एवढीशीच किसायची आपल्या किसणीनं, आल्याच्या किसणीनं. आणि हळद थोडीशी टाकायची चुटकीवर, आणि साखर पण थोडीशी टाकायची. इलायची पावडरमध्ये आपण साखर टाकूनच वाटलेली असते, त्यामुळे साखर वरनं टाकायचीच नाही. आणि असं दूध उकळायचं चांगलं खळखळ, आणि हे सगळ्यांना द्यायचं. बघा तुम्ही तब्येत ठीक पण होईल ना, अंगदुखी आणि कणकण आल्यासारखं वाटलं ना तर ती पेल्यानंतर एकदम तरतरी येत्या, आणि टेन्शन पण राहत नाही. म्हणजे आपण गोळ्या औषध खाऊ पण वाटत नाही त्या, आणि दवाखान्यात जाऊ पण वाटत नसतं. तर त्यामुळं का नाही ह्या गोष्टी पण आपल्या घरातल्या करत राहायच्या, आयुर्वेदी धरूनच चालायचं. आणि का हे ओवा, आलं, लिंबू ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या साहित्य आपलं बाजार भरताना का नाही, लिंबू, ओवा, आलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आणून ठेवायच्याच किचनमध्ये. हे काय होतं, अचानक आपल्याला दुकानात पळू वाटत नाही, वेळ नसते तेवढा, आणि अचानक आपल्याला लागत असते, अचानक गरज असते त्याची, तर त्यावेळेला ती कामाला येते. तर चला आता जाते मी, जाता तुम्हाला लाकडं दाखवते तिथं. ह्या साईडला ना इथंच छान आलं, एकदम गहू मस्त आले. आणि मध्ये मध्ये काय झाले, जरा वाळल्यासारखं झालं. हे बघा इथं काय झालं हो असं, हां कशाचं ट्रॅक्टर कवाने कुठलं हे जाय, अरे देवा, अहो पुरं चुरात झालं की हो. मग असं कसं काढलं तुम्ही ना, असंच मागं घ्यायचं हळूहळू. हां आतनं जरा सरकावून घ्या म्हणायचं ना, एवढं कळत नाही तुम्हाला. हां ही काय ट्रॅक्टरवाल्यानं, मी म्हणते असं कसं झालं इथं. तर बघा गाईज, ट्रॅक्टरवाले आले की कसं, हे काय केलं, हे आधीच आहे ना आपलं. हे शेवरी पण उपडून टाकायचं बघा. हे बघा बिया पडल्या नाही, लय काळा येताना जीव घायला येतो या. तर हे बघा पाणी केले आता. तर चला गाईज आता जाऊया. हे बघा इथं जळण ठेवले. हे आता परवा दिवशी आल्यावर त्या कडलं एका जमवलं का नाही, एका कडलं जमवलं. हे पसारा पण दिसत नाही, आणि बाहेरनं आपलं इथलं इथं काढून बसून तोडून भरून नेता येते जाताना. म्हणून त्या साईडला एका साईडला ठेवून, ती कोपरा काय कामाला पण येत नाही, तिकडं काय पेरता पण येत नाही, आणि तिकडे येत पण नाही. मग ही जिथं जिथं ऊन आहे तिथं पेरणी करते आम्ही. हे बघा सगळं मोकळा पट्टा ठेवलेला आहे. तर चला आता जाऊया.